नाही लिहिले? नाही, तिथे टाइमच मिळाला नाही. बापरे. तुम्हाला काल मी हे थिअरम पण लिहायला सांगितलेलं आणि आता मी तुम्हाला आकृती देते आणि त्याच्यावरून तुम्ही मला थिअरम तो सांगायचा आहे की प्रूव्ह करायचं कसा करायचा. तोच थिअरम, फक्त मी नावं वेगळी ओके देणार मॅम. रेषांची. ठीक आहे? ओके मॅम. इथे तुम्हाला दोन लाईन्स दिलेल्या आहेत, दोन रेषा पी क्यू आणि आर एस, आणि ते दोन्ही रेषा ज्या आहेत त्या ओ पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. तर गिवन काय लिहायचं? गिवन म्हणजे मराठीमध्ये पक्ष आपण लिहितो, म्हणजे जे दिलेलं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला की या दोन रेषा आहेत आणि या दोन रेषा एकमेकांना एका बिंदूमध्ये छेदतात. मग कसं लिहायचं? सांगू? पक्षामध्ये काय लिहायचं गिवन मध्ये? हा सांगा. रेषा आणि रेषा पी क्यू या परस्परांना ओ बिंदू मध्ये छेदतात. म्हणजे असं लिहितात रेषा आर ओ बी आणि आर ओ एस आणि क्यू ओ पी. हा, ते दरम्यानता लिहायचे आपण, बिटवीननेस. रेषा पी क्यू व रेषा आर एस या बिंदू ओ मध्ये छेदतात. आणि बिटवीननेस लिहा, आर डॅश ओ डॅश एस आणि पी डॅश ओ डॅश क्यू, असं आपण दरम्यानता लिहायचे. इंग्लिश मध्ये कसं लिहायचं? लाईन पी क्यू अँड लाईन आर एस आर इंटरसेक्टिंग ऍट पॉइंट ओ. दोन्ही रेषा ज्या आहेत, लाईन्स ज्या आहेत, लाईन पी क्यू अँड लाईन आर एस आर इंटरसेक्टिंग ऍट पॉइंट ओ अँड आर डॅश ओ डॅश एस अँड पी डॅश ओ डॅश क्यू. आता साध्यामध्ये आपण काय लिहायचं? आपल्याला काय सिद्ध करायचं की अपोजिट अँगल म्हणजे विरुद्ध कोन जे आहेत ते एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं. मग इथे विरुद्ध कोनांच्या कोणत्या दोन जोड्या बनतात त्या सांगा. विरुद्ध कोनांच्या दोन जोड्या नावं सांगा. आकृती बघा मॅम, इथे जी तुम्हाला स्क्रीनवर क्यू दिसते. आणि पी आर क्यू ची पी ओ एस. आर कोण? कोणता कोण? आर ओ क्यू. आर ओ क्यू आणि त्याची त्याला एकरूप जोडी कोण पी ओ कोणता एस. पाहिजे? पीओएस. आणि दुसरी जोडी आर ओ पी. कोण आर ओ पी? कोण आर ओ पी क्यू. ओ एस. बाकीचं कोण नाही का सांगत? बाकी कोणाला येत नाही का? बघा, हा जो कोण आहे वरचा त्याची विरुद्ध कोणाची जोडी ही खालची, म्हणजे आर ओ क्यू आणि पी ओ एस हे दोन विरुद्ध कोणाची जोडी आहे. आणि दुसरी जोडी ही ओ पी आणि इकडे क्यू ओ एस, अशा त्या जोड्या बनतात.
ROP कोण QOS आणि ROQ POS. आता हे सिद्ध करण्यासाठी समजा तुम्हाला हे पहिलं सिद्ध करायचंय, हे पहिलं विधान तुम्हाला सिद्ध करायचं, तर या दोघांची जी रेषीय जोडी आहे ती कोणत्या तरी एका कोनाबरोबर घ्यायची. कसं लिहिणार तुम्ही सिद्धता जर लिहायचे तुम्हाला? दुसरं कोणीतरी सांगा. तुम्ही विसरले का कालचं? रेषीय जोडी सांगायची आहे दोन्ही कोणांची, कोणत्या तरी एका कोणाबरोबर सांगा इथे आकृतीमध्ये. हा सांगा. मी सांगू? मी सांगू का? आपल्याला सिद्धता लिहायची. हा सांगा. सांगा. SO क्यूब इज इक्वल टू 180 अंश. ही रेषीय जोडीतली कोण आहे आणि दुसरा SO क्यूब प्लस. बरं आधी पहिलं सांग, मला ऐकायला नाही आलं. थांबता पुन्हा सांग. कोण ROQ, कोण ROQ अधिक कोण SOQ बरोबर 180 अंश. ही रेषीय जोडी आहे. SO हा बरोबर बरोबर 180 अंश. ही आणि दुसरी SOQ कोण SOQ. दुसरी कोणती? कोण SOQ अधिक SOP. ठीक बरोबर 180 अंश. ही दुसरी रेषीय जोडी आहे. हे दोन्ही पण रेषीय जोडी. बरोबर. आता या दोघांची पण उजवी बाजू सारखी असल्यामुळे त्यांची डावी बाजू सुद्धा सारखी असणार. ही बाजू सारखी आहे की नाही, उजवी बाजू 180 180, म्हणून ही पूर्ण डावी बाजू पण सारखी असणार. डावी बाजू सारखी असणार म्हणजे काय, तर कोण ROQ ही जी डावी बाजू आहे ही आणि ही मध्ये बरोबरचं चिन्ह द्यायचं, म्हणजे कोण ROQ अधिक कोण SOQ बरोबर, म्हणजे हे लिहायचं वरचं बरोबर, खालचं लिहायचं, म्हणजे डाव्या बाजू सुद्धा एकरूप होणार. SOP किंवा POS लिहिलं तरी चालेल. मग हा सेम कोण आहे तो दोन्हीकडून कट होणार आणि मग काय राहणार, कोण ROQ बरोबर कोण POS. हे तुम्हाला मिळालं बघा पहिलं साध्य. बरोबर. आता दुसऱ्यासाठी कोण सांगेल? दुसरी सिद्धता दुसऱ्या कोणांसाठी कोण सांगेल? या कोणांसाठी कोण ROP आणि कोण QOS साठी कोण सांगेल? आकृती मी दाखवतो. हे बघा, हे सिद्ध करायचं ना तुम्हाला. आता दुसरी जोडी पण एकरूप सिद्ध करायची जर असेल तर कशी करणार? ROP आणि QOS ची. हे जे दोन कोण आहेत ना ते घ्या पहिले. ROP आणि QOS हे समोरासमोर आहे. ह्याची कोणाबरोबर तरी एका बरोबर रेषीय जोडी घ्या. म्हणजे आता हा ROP आहे ना, तर याच्या बरोबर ROQ बरोबर रेषीय जोडी घ्या. हे दोन रेषीय जोडी. आणि QOS ची पण त्याच्या बरोबरच रेषीय जोडी घ्या. बघा QOS आणि ROQ हे पण दोन रेषीय जोडीतले कोण आहेत. असे पण रेषीय जोडी बनते, अशी पण आणि अशी पण रेषीय जोडी बनते. ही पण रेषीय जोडी आहे, ही पण रेषीय जोडी आहे. मग एकाच कोणाबरोबर रेषीय जोडी घ्यायची दोघांची पण, जे आपल्याला एकरूप सिद्ध करायचे की नाही त्यांची कुठल्या तरी एका कोणाबरोबर रेषीय जोडी घ्यायची दोघांची पण. हा सांगा. मॅम. हा बोला. माझा आवाज
सांगा. माझा आवाज कोण सांगतंय? यस येतोय. ओ क्यू मी यस कोण यस ओ क्यू अधिक कोण यस ओ बरोबर कोण कोण काय कोण कोण? यस ओ कोण यस ओ पी अधिक मला ऐकू नाही येत आलं. काय कोण सांगतं? मॅम आता ऐकू येत हे आहे? बघा, आपल्याला हे दोन कोण आहेत की नाही, तर एक काम करा, हा ROP लिहा आधी. कोण ROP लिहिला, हा ROP हा कोण, आणि त्याच्याबरोबर हा कोण रेषीय जोडी करतो. हा जो आहे ना, हे दोन आहेत ना, हे विरुद्ध कोण आहेत. तर या दोघांची या एका कोणाबरोबर रेषीय जोडी घ्या, जो मी आता तुम्हाला डार्क करून दाखवला ROQ. त्याची या दोघांबरोबर पण रेषीय जोडी घ्यायची, म्हणजे ROP अधिक कोण ROQ याची ही रेषीय जोडी बनते या दोघांची, म्हणजे ROP ची आणि ROQ ची. आणि याच ROQ ची याच्या बरोबर पण त्याचा जो विरुद्ध कोण आहे QOS याच्या बरोबर पण त्याची विरुद्ध जोडी बनते. मग कोण QOS अधिक कोण ROQ बरोबर 180 अंश. बघा ना, हा सेम कोण जो ROQ आहे तो ROP बरोबर पण रेषीय जोडी बनवतो. बघा असे एका रेषेतले कोण आहे, दोन्ही पण हे रेषीय जोडी बनली. आणि तो या QOS बरोबर पण रेषीय जोडी बनवतो. अशी ROQ आणि QOS हे पण रेषीय जोडी बनवतात. असे असतात ना रेषीय जोडीतले, असे एका रेषेतले कोण. सरळ रेषेतले कोण आहेत ROQ आणि QOS सुद्धा, मग यांची बेरीज पण 180. हे पहिलं, हे दुसरं विधान, आणि दोन्ही पण रेषीय जोडीतील कोणांच्या जोड्या. मग याची उजवी बाजू सारखी म्हणून डावी बाजू पण सारखी येणार, आणि मग दोन्ही कडून ROQ कॅन्सल होणार. बरोबर आहे ना? काय सगळ्यांच्या डोक्यावरून चाललंय, कोण बोलतच नाही? नाही मॅम कळत आहे. यस मॅम. कळतंय. यस मॅम कळतंय. बरं कळतंय टीचर. सांगू दिसत कशी येते ते. आज एवढी मुलं कमी, काय झालं? पुढे कसं लिहायचं आपण? पुढे काय लिहू, पुढची स्टेप काय लिहायची आपण? ROQ प्लस मॅम कोण ROQ प्लस ROP प्लस कोण ROQ. पुढे मॅम कोण ROQ आहे पहिल्यांदा, ROP नाही. अरे मुलांनो, आता पुढे कसं लिहायचं की ही जी डावी बाजू आहे ना, ही पूर्ण लिहायची. हे बघा, मी ही पूर्ण लिहिली, ROP प्लस कोण ROQ, मध्ये बरोबरचे चिन्ह द्यायचं, आणि ही डावी बाजू लिहायची खालची, कोण QOS बरोबर कोण अधिक कोण ROQ. मग ROQ जो आहे तो दोन्हीकडे सारखा आहे, हा कोण, हा कट होणार, आणि राहणार काय, कोण ROP बरोबर कोण QOS. हे आपल्याला सिद्ध करायचं. हे बघा, हे दुसरं सिद्धता ती आहे आपली, कोण ROP बरोबर कोण QOS. कळलं का आता तरी? येस. आता इथे आपल्याला ना कॉन्व्हर्स आपण काल शिकलो ना, कॉन्व्हर्स व्यत्यास. यस मॅम. यस मॅम. तर याचे कॉन्व्हर्सेस लिहायचे आहेत आपल्याला. कॉन्व्हर्सेस लिहिण्यासाठी आधी स्टेटमेंट, कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे सशर्त विधान आधी लिहायचं, मग त्याच्या उलट करायचं. उलट म्हणजे काय, इफच्या पुढे जे आहे ते देनच्या पुढे येणार, देनच्या पुढचं इफच्या पुढे येणार. पण आधी याचे इफ देन मध्ये आधी कंडिशनल स्टेटमेंट लिहायचे. काय दिलेलं आहे बघा, द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय 2 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल
आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे अल्टरनेट अँगल जे दोन पॅरलल लाईन आणि त्यांची छेदिका, दोन समांतर रेषा आणि त्यांची छेदिका यांनी बनवलेले जे अल्टरनेट अँगल आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात. आपण बघितलंय ना, दोन पॅरलल लाईन असतील म्हणजे दोन समांतर रेषा जर आहेत, समांतर रेषा अशा असतात, अशा दोन पॅरलल लाईन समजा आहेत आणि त्यांची छेदिका आहे ट्रान्सव्हर्सल, ही ट्रान्सव्हर्सल आहे. ही एल आणि एम जी रेषा आहे ती पॅरलल आहे म्हणजे समांतर आहे, त्या एकमेकींना न छेदणाऱ्या आहेत. रेषा एल समांतर रेषा एम. आणि ही जी पी आहे, रेषा पी, ही त्यांची काय आहे, काय आहे त्यांची, पी काय आहे त्यांची, छेदिका, ट्रान्सव्हर्सल. तर या छेदिकेने जे अल्टरनेट अँगल बनतात, अल्टरनेट म्हणजे हा बघा, हा इकडचा, हा ए आणि हा समजा बी आहे आणि हा सी आणि हा इकडचा डी, अल्टरनेट असे इकडचा इकडचा झेड वाले, सरळ झेड आणि उलटा झेड है ना. म्हणजे ए, अँगल ए आणि अँगल बी कॉन्ग्रुएंट असणार आणि अँगल सी आणि अँगल डी कॉन्ग्रुएंट असणार. हे अल्टरनेट अँगल्स आहेत. कधी हे अल्टरनेट अँगल कधी कॉन्ग्रुएंट असणार, जेव्हा त्या लाईन्स अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट होण्यासाठी समान नाही, समान नाही, समांतर समांतर पॅरलल पाहिजे. मग इफ देन मध्ये कसं स्टेटमेंट करणार, इफ देन मध्ये, जर तर मध्ये, जर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर तयार होणारे, अल्टरनेट म्हणजे व्युत्क्रम कोन, तयार होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. जर तर मध्ये, जर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर तयार होणारे व्युत्क्रम कोन, इफ अ ट्रान्सव्हर्सल, एक छेदिका आहे ट्रान्सव्हर्सल, इंटरसेक्ट, छेदते, इंटरसेक्ट टू पॅरलल लाईन्स, दोन पॅरलल लाईन्स ना जर ती छेदिका छेदत असेल, पॅरलल लाईन्स, then alternate angles are congruent, अशी बनली. ही तुमची इफ देन स्टेटमेंट आहे. आता याच्यावरून तुम्हाला कॉन्व्हर्स लिहायचं, म्हणजे व्यत्यास लिहायचा. म्हणजे जरच्या पुढे जे वाक्य आहे ते तरच्या पुढे जाईल आणि तरच्या पुढचं जरच्या पुढे. म्हणजे इथे काय आहे, जरच्या पुढे हे आपलं इफ देन स्टेटमेंट आहे, म्हणजे जर तर मधलं आपलं सशर्त विधान आहे. आपल्याला याचा व्यत्यास लिहायचा आहे. आपल्याला हे विधान आपण आधी बनवून घ्यायचं इफ देन मधलं आणि मग त्याचा व्यत्यास लिहायचा. आता व्यत्यास लिहिताना काय करायचं, आता इथे जरच्या पुढे काय आहे, जर दोन समांतर रेषाने एका छेदिकेने छेदले तर तयार होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. मग जर तरला उलट, जरच्या पुढे विधान तरच्या पुढे जाईल. म्हणजे काय की जर व्युत्क्रम कोन एकरूप असतील, फक्त तयार होणारे वगैरे लिहायचं नाही. हा बोला. जर व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात. किंवा असे लिहू शकतो तुम्ही, जर दोन रेषांना, आधी समांतर रेषा लिहायचे नाही, ते आपल्याला तरच्या पुढे लिहायचे की त्या रेषा समांतर असतात. आता समजा कुठल्याही दोन रेषा आहेत, जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर तयार व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात. कारण कसं आहे माहित आहे, इथे इफ देन स्टेटमेंट मध्ये बघा कसं असतं, जर
जर रेषा समांतर ना तर व्युत्क्रम कोन एकरूप असतो. असं आहे. जर रेषा समांतर असतील तर व्युत्क्रम कोन एकरूप असतात. आणि त्याचा व्यत्यास काय? जर व्युत्क्रम कोन एकरूप असतील ना तर रेषा समांतर असतात. म्हणजे इकडे पहिला आपला समांतर तर व्युत्क्रम कोन एकरूप, आणि त्याचा व्यत्यास काय? जर व्युत्क्रम कोन एकरूप तर काय? जर व्युत्क्रम कोन एकरूप दोन रेषा समांतर असतात तर त्या दोन रेषा समांतर. मग लिहिताना कसं लिहायचं? जर आधी रेषा समांतर नाही, ते तरच्या पुढे येणार रेषा समांतर. आधी आपल्या त्या रेषा कुठल्या तरी आहेत, दोन रेषा, पण त्यांनी बनवलेले व्युत्क्रम कोन जर एकरूप असतील, जर दोन रेषांना छेदिकेने छेदले असता तयार होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील, तयार होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात. हा व्यत्यास आहे. मगाशी आपण लिहिलं, जर दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदलं तर होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. इथे व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात. इंग्लिश मध्ये कसं लिहायचं? इफ angles, alternate angles, if alternate angles formed by two lines and its transversal, एका छेदिकेने दोन लाइन्स ना छेदून जे अल्टरनेट अँगल्स फॉर्म झाले ते जर कॉन्ग्रुएंट असतील, आर कॉन्ग्रुएंट, जर ते कॉन्ग्रुएंट आहेत, देन तर काय आहे? देन द टू लाइन्स आर पॅरलल. हे कळते का? मॅम. यस मॅम. यस. पुढचं पण तसंच आहे. इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स आर सप्लिमेंटरी देन द लाइन्स आर पॅरलल. आता इथे तुम्हाला ऑलरेडी इफ देन मध्ये स्टेटमेंट आहे. मॅम त्याचं मी उत्तर सांगू? याला आपण हा सांगा. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तर होणाऱ्या आंतरकोनांची जोडी पूरक असते. बरोबर. जर दोन रेषा समांतर, जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असेल तर तयार होणाऱ्या आंतरकोनांची जी आंतरकोन जे असतात ते पूरक असतात. पूरक लिहा, कारण सप्लिमेंटरी दिलेले. इफ द लाइन्स आर पॅरलल then the pair of interior angles made by transversal of two lines. म्हणजे जर फक्त काय करा, इफ देन ला हे बघा, इफ च्या पुढे काय लिहा? इफ च्या पुढे हे लिहा, इफ द लाइन्स आर पॅरलल. देन च्या पुढे हे सगळं लिहा, जे इफ च्या पुढे, म्हणजे हे पूर्ण कुठपर्यंत? सप्लिमेंटरी पर्यंत. देनच्या पुढे इफ द लाइन्स आर पॅरलल देन a pair of interior angles made by transversal of two lines are supplementary. कळलं का?
हे देनच्या पुढचं आहे ना, देनच्या पुढचं हे मी इफच्या पुढे आलेलं बघा, द लाईन्स आर पॅरलल. आणि देनच्या पुढे काय येणार, जे इफच्या पुढे सप्लिमेंटरी पर्यंत. कळलं? येस मॅम. आता हे तिसरं जे आहे त्याचा आधी मला इफ देनचं स्टेटमेंट सांगा, थर्ड वाल्याचं. द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ते इफ देन मध्ये कसं लिहिणार तुम्ही? काल आपण शिकलो इफ देन मध्ये कसं लिहायचं. मॅम मी सांगू? मॅम मी सांगू का? नाव काय? विजय. हा सांगा. जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. हे काय सांगितलंस तू? म्हणजे सशर्त विधान सांगितलंस की त्याचा कॉन्व्हर्स सांगितलं, व्यत्यास सांगितलास? सतर्श विधान सांगितलं मॅम. मॅम मी परत सांग. जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. नाही, हे तू व्यत्यास सांगितलं दादा. आधी जर तर विधान पाहिजे ना. ओके मॅम, सॉरी. सांगा. लावण्य. If quadrilateral is a rectangle, then the diagonals are congruent. इफ द क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, म्हणजे जर एखादा क्वाड्रिलॅटरल चौकोन, जर दिलेला चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. हे तुमचं सशर्त विधान आहे. आणि त्याच्या उलट आपण हे लिहिलं होतं ना काल पण. येस मॅम. आपण इफ देन स्टेटमेंट लिहिलं होतं. आपल्याला आता त्याचा कॉन्व्हर्स लिहायचं. हे बघा, हे आपण इफ देन स्टेटमेंट आहे त्याचं. आता याला जर आपल्याला उलट करायचं आहे म्हणजे कॉन्व्हर्स लिहायचंय तर देनचं, इफच्या पुढे देनच्या पुढचं विधान येणार. म्हणजे काय लिहिणार तुम्ही? इफ द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, काय येणार बघा, इफच्या पुढे काय येणार, देनच्या पुढचं विधान. म्हणजे इफ, हे बघा, देनच्या पुढचं विधान इफच्या पुढे येणार. इफ हे येणार. इफ द डायगोनल्स आर, हे तुमचं कंडिशनल स्टेटमेंट आहे इफ देन मधलं सशर्त विधान. इफ द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे जर कर्ण एकरूप असतील तर देन तो जो चौकोन आहे, देन द गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, तर दिलेला चौकोन हा आयत असेल. इफ द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे जर कर्ण एकरूप असतील, जर चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन काय असतो, आयत असतो. जर तर, कळते का? कोणाकोणाला कळलं, कोणाकोणाला नाही कळलं? मॅम मला कळलं आहे. मला कळलं आहे. मॅम मला पण कळलं आहे. बर, आता प्रॉब्लेम सेट आहे तुम्हाला, तो सोडवायचा आहे. त्याच्यात काही तुम्हाला डाऊट्स असतील तर विचारायचे. ठीक आहे? डिस्टन्स वगैरे फाइंड आउट करता येते ना? हे बघा, इथे तुम्हाला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि या कोऑर्डिनेट्स मध्ये आपण डिस्टन्स फाइंड आउट करायचं. तर फक्त काय करायचं, मोठा कोऑर्डिनेट शोधायचा आणि छोटा कोऑर्डिनेट शोधायचा आणि त्याच्यामधून मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट मायनस करायचा. आता या दोघांमध्ये कोण मोठं आहे? -9 आणि -1 मध्ये मोठा कोण? -1. मॅम -1. -1. मग आपण डिस्टन्स फाइंड आउट करताना कसं करायचं, मोठ्यामधून छोटा कोऑर्डिनेट म्हणजे -1 मधून -9 मायनस करायचं.
-1 मायनस मायनस प्लस Yes, 9 ma'am. होईल. त्याचं उत्तर किती येईल? आन्सर किती? मॅम +8. 8 +8. या दोघांमध्ये मोठा कोण? -4 आणि 5 मध्ये 5. 5. डिस्टन्स किती येईल सांगा बघा पटकन. मला पटकन वहीवर सोडवा आणि डिस्टन्स सांगा. मोठ्यातून छोटा कोऑर्डिनेट मायनस करायचा. मॅम 9. मोठा कोऑर्डिनेट 5 आणि छोटा कोऑर्डिनेट -4 आहे, तो मायनस करायचा. म्हणजे मायनस मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजे 9 आहे. या दोघांमध्ये कोण मोठा? मॅम 8. मॅम 0 मोठा आहे. 8 कसं येणार? 8 कसं येणार? 9 येणार ना. 5 + 4 9 येतं. मॅम तो उदाहरणात 0 0 मोठे आहे. 0. हा, मग 0 मधून -2 मायनस करायचा. 2 येते 0 मॅम. मधून छोटा. हा, 0 मॅम, 2 मायनस येते. मायनस प्लस 2. या दोघांमध्ये कोण मोठं आहे? x + 3 आणि x - 3 मध्ये x + 3. x + 3. येस मॅम, x + 3 मोठा आहे. मग त्या x + 3 मधून x - 3 मायनस करायचे. म्हणजे मॅम x 6. + 3 मोठा कोऑर्डिनेट मायनस x - 3. x + 3. मॅम, आता ही मायनस साइन ही दोघांना पण लागेल. मॅम 6. हा, ही मायनस साइन दोघांना पण लागेल. -x आणि हा मायनस मायनस +3 होऊन जाईल. हा x मायनस होईल कारण x प्लस आहे. मायनस प्लस मायनस x आणि मायनस मायनस +x +3 सॉरी. तर हा x + x आणि हा -x कॅन्सल होतात. कारण हा प्लस आहे, हा मायनस आहे, त्यांची वजाबाकी होते. x मधून x घालवावा लागेल. x मधून x गेला 0 राहतो, म्हणजे ते टर्म्स कॅन्सल होतील. राहतात +3 आणि +3. +3 + 3 किती होतात? 6. 6 मॅम. 6 +6. +6. कळलं? असं डिस्टन्सेस फाइंड आउट करायचं. ओके मॅम. आता इथे ऑन अ नंबर लाईन हा सेकंड क्वेश्चन बघा. ऑन अ नंबर लाईन coordinates of P, Q and R are 3, -5 and 6 respectively. State with reason whether the following statements are true or कसे सोडवणार हे? तुम्हाला ह्या ज्या खाली स्टेटमेंट दिल्यात त्या ट्रू किंवा फॉल्स आहेत ते चेक करायचं. सेकंड क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार? बघा, मॅम 3 कोणता पॉइंट्स वाला? आपल्याला दिलेले आहेत नंबर लाईन. हा सेकंड क्वेश्चन स्क्रीन दिसते ना तुम्हाला? हा सेकंड मॅम. क्वेश्चन येस मॅम. ऑन अ नंबर लाईन वर हे 3 पॉइंट्स P, Q, R आहेत आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिलेले आहेत. P चा कोऑर्डिनेट 3 आहे, Q चा कोऑर्डिनेट -5 आहे आणि R चा कोऑर्डिनेट 6 आहे. बघा, जर नंबर लाईन काढायला गेले तुम्ही तर अशी येणार तुमचे पॉइंट्स जे आहेत. वन 2 3 4 5 6 -1 -2 -3 -4 -5. आता P जो आहे तो कुठला आहे? P चा कोऑर्डिनेट काय आहे तुमचा?
पीचा कोऑर्डिनेट काय आहे सांगा? पीचा कोऑर्डिनेट आहे 3. हा जो पहिला हा पीचा आहे, हा क्यूचा आहे आणि हा आर 3 आहे. 3 पीचा कोऑर्डिनेट. म्हणजे इथे तुमचा हा पी पॉइंट आहे 3 कोऑर्डिनेट. त्यानंतर क्यूचा कोऑर्डिनेट काय आहे? -5. इथे तुमचा क्यू आहे आणि आर चा कोऑर्डिनेट आहे 6. इथं आर आहे तुम्ही. बरोबर आहे. तर तुम्हाला काही खाली स्टेटमेंट्स दिलेले आहेत, त्या ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते तुम्हाला व्हेरीफाय करून सांगायचे. पण व्हेरीफाय करण्यासाठी त्या स्टेटमेंटमध्ये सगळे डिस्टन्सेस दिलेले आहेत. डिस्टन्सेसचा तुम्हाला रिलेशन दिलेलं आहे. बघा हे जे गणित आहेत तुमची, बघा याच्यामध्ये तुम्हाला हे डिस्टन्सेस आहेत. डिस्टन्स पी क्यू, डिस्टन्स क्यू आर इक्वल टू डिस्टन्स पी आर. पण त्यासाठी मग आधी आपल्याला डिस्टन्सेस फाइंड आउट करायला लागतील ना, कारण तुम्हाला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, आपल्याला डिस्टन्सेस नाही दिलेत, ते आपल्याला फाइंड आउट करायचे. तिन्ही पण डिस्टन्सेस फाइंड आउट करा. कोणते कोणते 3 डिस्टन्स? पी आणि क्यू मधलं डिस्टन्स, क्यू आणि आर मधलं डिस्टन्स आणि पी आणि आर मधलं डिस्टन्स. बरोबर आहे. डिस्टन्सेस फाइंड आउट करा, मग आपण व्हेरीफाय करू की कुठलं ट्रू आहे आणि कुठलं फॉल्स आहे ते. आधी पहिला डिस्टन्स पी क्यू काढा. डिस्टन्स पी क्यू मध्ये पीचा कोऑर्डिनेट 3 आहे, क्यूचा -5 आहे. मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट मायनस करायचा. मोठा कोणता आहे? पटापट. 3. 3 आणि छोटा -5, हा मायनस करायचा 3 मधून. 3 मायनस +5 किती येणार? 3 + 5 8 आलं. ठीक आहे. त्यानंतर डिस्टन्स क्यू आर काढा. डिस्टन्स क्यू आर. डिस्टन्स क्यू आर मध्ये कोऑर्डिनेट कोणता? 6. मॅम मी सांगू का? 6 मधून Answer -5 11. मायनस करायचं. मॅम मी सांगू का? 11. मैम झालं. डिस्टन्स पी आर सांगा. डिस्टन्स पी आर. मॅम 3 येतो. 3 म्हणजे 6 - 3, कारण मोठा कोऑर्डिनेट 6 आहे, छोटा 3 आहे. 6 मधून 3 मायनस केला 3. आता हे 3 डिस्टन्सेस आपण मिळालेले आहेत. आता आपण व्हेरीफाय करायचंय की काय ट्रू आहे आणि काय फॉल्स आहे. मग पहिला आपण आधी स्टेटमेंट घेऊ, ते ट्रू आहे की फॉल्स आहे ते आपण बघूया. पहिलं स्टेटमेंट काय आहे बघा. डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर, असं आपल्याला त्यांनी स्टेटमेंट मॅम मी दिलेलं सोडू आहे. का? हे आपल्याला कसं सोडवायचं सांगा. मॅम मी सांगू का? हा सांगा. मॅम डिस्टन्स हा पी सांगा. क्यू प्लस डिस्टन्स पी क्यू हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. हा बोल ना. येस मॅम. डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 8 + 11 इज इक्वल टू 19. Distance PR is equal to 3. Therefore, distance PQ plus distance QR is not distance PR. नॉट इक्वल टू म्हणजे ते दिलेलं स्टेटमेंट आहे ते काय आहे? ट्रू आहे की फॉल्स False आहे? आहे. False. फॉल्स आहे, कारण ते इक्वल नाही होणार आहे. कारण डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर केलं तर तुमचं किती येतं? 11 येतं है ना. डिस्टन्स पी क्यू आधी आपण लेफ्ट हँड साइड घेतो की नाही, आणि डिस्टन्स क्यू आर ही लेफ्ट हँड साइड घेऊ. ती किती येणार? 8 + 11 विच इज इक्वल टू 90. अँड देअरफॉर बट डिस्टन्स पी आर जे आहे ते 3 आहे. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे ते रॉंग आहे, फॉल्स आहे. ठीक आहे. दुसरी स्टेटमेंट काय दिली आहे? दोन्ही. देअरफॉर स्टेटमेंट इज फॉल्स. द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स असं लिहायचं खाली. देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. त्यानंतर
दुसरी स्टेटमेंट काय दिली आहे ती पण व्हेरीफाय करायची. दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू. मॅम हे पण सांगू का मी? दुसरं नाही कोण सांगणार? मॅम मी सांगू का? प्लीज सांगू का मी? मॅम डिस्टन्स पी क्यू थांब मला लिहू दे. डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू. मग डिस्टन्स पी आर सांगू का मॅम? किती आहे आपल्या बसचं डिस्टन्स? हा सांगा. डिस्टन्स पी क्यू आपलं 8 आहे मॅम. मग त्याचं उत्तर असेल की डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू इज इक्वल टू 3.3 plus 11 is equal to 14. But distance PQ is equal to 8. Therefore, distance PR plus distance RQ is not distance PQ. त्याचा आन्सर असेल की डिस्टन्स PR plus distance RQ is equal to distance PQ is a false statement. बरोबर. कळलं? येस मॅम. बाकीचे हा तर असंच तिसरं पण व्हेरीफाय करा. चौथ्यामध्ये फक्त वजाबाकी आहे ती वजाबाकी करायची म्हणजे डिस्टन्स पी क्यू मायनस डिस्टन्स पी आर करा. पी क्यू मधून पी आर डिस्टन्स मायनस केलं तर क्यू आर येतं का ते बघा. पी क्यू किती आहे आपला? पी क्यू 8 आहे. हा सांगा. स्टेटमेंट काय आहे आपली? हा चौथं मॅम तिथं आपलं क्यू आर आपलं 11 आलं आहे. मग डिस्टन्स पी क्यू मायनस डिस्टन्स पी आर इज इक्वल टू 8 minus 3 is equal to 5. But distance QR is equal to 11. But therefore distance PQ minus distance PR is not distance QR. म्हणून हे स्टेटमेंट फॉल्स आहे. ही पण फॉल्स आहे, ही पण फॉल्स आहे, ही पण फॉल्स आहे, ही पण फॉल्स आहे. माझ्यामध्ये ही ट्रू आहे. थर्ड वन मॅम थर्ड ट्रू आहे कारण इथे 8+3 येईल आणि RQ 11च आहे तुमचं, त्यामुळे दोन्ही इक्वल येतात. 8+3 आणि 11. कळलं का बाकीच्यांना? येस मॅम मला कळलं आहे. तर इथे आपल्याला बिटवीननेस दिलेले आहेत आणि त्याच्यावरून तिसरं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. A डॅश B डॅश C असेल तर आपण फॉर्म्युला कसा बनवतो बिटवीननेस वरून? डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स AC. असा फॉर्म्युला बनवायचा असतो बिटवीननेस वर. बाकीचे कुठे गेले? सगळे ऐकतात की नाही? झोपले वाटतं. झोपायची वेळ झाली का तुमची? नाही टीचर अजून नाही झाले. नाही टीचर. हा इथे फॉर्म्युला काय बनेल? बिटवीननेस वरून फॉर्म्युला बनतो ना आपला एक. तो फॉर्म्युला कसा बनवतो आपण बिटवीननेस वरून आणि मग त्याच्यामध्ये 2 व्हॅल्यूज टाकायच्या आणि तिसरी आपण फाइंड आउट करायची असते. मॅम मी सांगू का कसा फॉर्म्युला? डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC is equal to distance AC. मग आता इथे AC दिलाय बघा, डिस्टन्स AC दिलाय 17 आणि डिस्टन्स BC दिलाय आणि AB आपल्याला फाइंड आउट करायचंय. मग AB च्या ठिकाणी डिस्टन्स AB फाइंड आउट करायचंय. BC तुम्हाला 6.5 दिलेला आहे आणि AC 17 दिलाय. हे 6.5 तिकडे घेऊन जा. 17 मायनस 6.5 प्लस आहे 17 मायनस होईल.
हा, इकडे जाऊन मग किती येतं 17 मधून 6.5 गेले 10.5. बरोबर 17 मायनस 6.5 10.5 डिस्टन्स 10.5 मॅम. कळलं ही सगळी गणित ही सगळी गणित सगळा प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करायचे हे बघा इथे कंडिशनल स्टेटमेंट लिहायचे आहेत इथे त्यांचे कॉन्व्हर्सेस लिहायचे ठीक आहे येस मॅम. कळलं का टीचर. हो टीचर. मॅम हा होमवर्क आहे का प्रॉब्लेम सेट लिहायचा आहे हा? हो 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 होमवर्क आहे तुमचं ठीक आहे गुड नाईट ओके मॅम, थँक्यू. ओके मॅम. 9:30 वाजता Thank you, अर्धी ma'am. मुलं गायब होतात Good night, ma'am.